काल आपण बघितलं dw इज इक्वल काय टी इंटू da, बरोबर की नाही. आपण काल आपण बघितला होता, डिराईव्ह केलेला होता. आता याच्यावरती स्टेट बोर्डला 4 मार्काचा क्वेश्चन येतो. याच्यावरती स्टेट बोर्डवर 4 मार्काचा क्वेश्चन येतो. सो तुम्हाला त्या गोष्टी माहित असणं गरजेचं. काल आपण क्यूब रूट लिहिले ते आठवतंय. काल आपण काय करून घेतलंय क्यूब रूट, त्याच्यात आपल्याला गरज पडणार आहे. जसं की मी पटकन एकदा म्हणतो, क्यूब रूट ऑफ 1 इथे तो 1, क्यूब रूट ऑफ 8 2, क्यूब रूट ऑफ 27 3 बनतं, क्यूब रूट ऑफ 64 4 बनतं, क्यूब रूट ऑफ 125 5, क्यूब रूट ऑफ 1000, क्यूब रूट ऑफ मिलियन 100. बरोबर आहे. या गोष्टी आता आपल्याला लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला हे पण सांगून दिलेले आहे. जेव्हा काय होतं, ड्रॉप कडून ड्रॉपलेट्स लिहून दिले ना, असं ड्रॉप कडून ड्रॉपलेट्स, तर एरिया काय होतो, ड्रॉपलेट्स एरिया काय होतो, वाढतो. एरिया वाढला तर डीडब्ल्यू पण काऊन जाईल, वाढून जाईल. डीडब्ल्यू पण काऊन जाईल, वाढून जाईल. डीडब्ल्यू जर वाढवायचं असेल तर एनर्जीला काय करावं लागेल, ऍब्झॉर्ब करावं लागेल. एनर्जी काय करावं लागेल, ऍब्झॉर्ब करावं लागेल. काय डाऊट आहे. नंतर उलट बोललो मी, ड्रॉपलेटचं काय झालं आपलं, ड्रॉपलेटचं काय झालं आपल्याजवळ, ड्रॉप झालं. ड्रॉपलेटचं जर ड्रॉप होत असेल तर एरिया काय होईल, कमी होईल. एरिया कमी तर डीडब्ल्यू पण काय जाईल, कमी होईल. आणि आलेलं एक्स्ट्रा एनर्जी तो काय करेन, टाकेन, लिबरेट करेन. आलेले एक्स्ट्रा एनर्जी काय करेन, लिबरेट करेन. ठीक आहे. या गोष्टी आता लागणार आहे. बघा मग क्वेश्चन्स. मी असं म्हटलं, if 5 mm radius, 5 mm radius of a drop is a split into 125 droplets having surface tension is 10 न्यूटन पर मीटर. 10 न्यूटन पर मीटर. फक्त बदलते तर काय, एक तर तुम्हाला सरफेस टेन्शन बदलेल किंवा ड्रॉपलेटचे नंबर ऑफ ड्रॉपलेट बदलेल, बस, आणि रेडियस बदलेल आणि क्वेश्चन सेम चालेल. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ड्रॉपचं ड्रॉपलेट का ड्रॉपलेटचं ड्रॉप, काय झालंय, ड्रॉपचं 125 ड्रॉपलेट्स झालेत. म्हणजे 100% इथं काय होणार आहे, एरिया वाढणार आहे. एरिया वाढणार आहे, एनर्जी वाढणार आहे. एनर्जी वाढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, ऍब्झॉर्ब करावं लागणार. एनर्जीला काय करावं लागेल, ऍब्झॉर्ब करावं. एनर्जीला काय करावं लागेल, ऍब्झॉर्ब करावं. काय डाऊट आहे बा. मग आता प्रोसेस सेम चालणार आहे. बोर्डाला 4 मार्काला क्वेश्चन येतोय, बोर्डाला 4 मार्काला क्वेश्चन येतोय. तर सिंपल वेने तर सॉल्व्ह करण्याची प्रोसेस एकच आहे. काय, पहिल्यांदा आपण काय करू, त्याचं रेडियस करू. Volume of drop is equal to n times of volume of droplets. हे फिक्स आहे, ते असंच करणार. मी ड्रॉप साठी कॅपिटल म्हणतो, ड्रॉप साठी कॅपिटल आर म्हणतो, ड्रॉपलेट साठी स्मॉल आर म्हणतो. कोणत्या शेपचा असतो, स्पेरिकल शेपचा असतो. 4/3 पाय आर क्यूब, n टाइम्स ऑफ 4/3 पाय आर क्यूब. कळालं. मग इथून काय होऊन जाईल, 4/3 पाय, 4/3 पाय गेट कॅन्सल. आर क्यूब इज इक्वल टू काय, एन आर क्यूब. म्हणजेच काय रे, हा व्हॅल्यूज टाकून द्या, व्हॅल्यूज टाकून द्या. हा, आर क्यूब, आर क्यूब रूट घेऊन टाकला. आर एन रेस टू किती, एनची व्हॅल्यू किती, आरची व्हॅल्यू किती बघा, कॅपिटल आरची व्हॅल्यू दिली ना, ड्रॉपची रेडियस दिली म्हणजे कॅपिटल आरची दिली 5 mm आहे. त्याचं काय करायचं आहे, क्यूब करायचा. एन किती, 125 आहे. हे किती आहे, आर चा क्यूब. काय करूया, क्यूब रूट घेऊया. क्यूब रूट केला तर काय होऊन जाईल, 5 mm होऊन जाईल. 125 चा काय होऊन जाईल, 5 होऊन जाईल. आर क्यूब चा काय होऊन जाईल, आर होऊन जाईल. देअरफॉर स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आली तुमची, 1 mm. स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आली, 1 mm. काय डाऊट आहे, समजलं.
आता काय काढलं आपलं, आता याच्या अगोदर काय होतं, कॅपिटल आर दिलेला होतं पण स्मॉल आर दिलेला नव्हता. इथून काय तयार करून घेतलं आपण, स्मॉल आर. मग आता आपल्याला काय काढायचंय, एनर्जी. फाइंड द एनर्जी. फाइंड द एनर्जी. तर फाइंड द एनर्जी म्हटल्यानंतर काय, डीडब्ल्यू काय, टी इंटू डीए. पहिल्यांदा काढून घेऊ डीए. डीए कसं काढणार, काय झालं, ड्रॉप पासून ड्रॉपलेट झालं, मग हा फायनल आहे. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, A2 मायनस A1. पण A2 कसा आहे, n टाइम्स आहे, म्हणजे n टाइम्स ऑफ A2 मायनस A1. चलो n किती आहे, 125 आहे. A2 क्या है, 4 पाय आर स्क्वेअर. पण कसं आहे, स्मॉल का कॅपिटल, पटकन 4 पाय इथं काय, कॅपिटल आर का स्मॉल आर, स्मॉल आर राहील. 4 पाय आर स्क्वेअर आणि इथं काय राहील, कॅपिटल आर. 125 जशा तसा 4 पाय कॉमन काढून घेतला इंटू 4 पाय पहिले मी काढून घेतो. चला 4 पाय काय करून घेतलं मी, कॉमन काढून घेतला. 4 पाय कॉमन काढून घेतला, काय राहिलं तुमचं 125, काय राहिलं आर चा स्क्वेअर मायनस काय, कॅपिटल आर चा स्क्वेअर. चलो 4 पाय म्हणजेच किती असतात, 12.56. 125 दशा तसं. आर ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आली, 1 mm. त्याचं काय करायचं आहे, स्क्वेअर सांगितलं, स्क्वेअर केला, मायनस कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती, 5चा काय केला आपण, स्क्वेअर केला. आणि काय रे, mm आहे ना, मग mm म्हणून काय केलं, -3. आणि त्याचा काय केला आपण, ब्रॅकेट स्क्वेअर पण काढून घेतलं बाजूला. म्हणजे किती झालं, 12.56. 125 बरोबर की नाही, वजा किती होऊन जाईल, 25 गुणिले किती, 10⁻⁻6. म्हणजे किती झालं, 12.56. इथे किती होऊन जाईल, 100 म्हणजे काय, 10⁻². आणि हा काय झाला, -6. म्हणजे किती झालं, -4 झाला. 12.56 गुणिले 10⁻⁻4. युनिट काय येणार आहे, मीटर स्क्वेअर. हे झालं माझं डीए. विचार का तुम्हाला, डीए विचारले का, नाही, आपलं काय विचारलंय, डी डब्ल्यू विचारलेलं आहे. मग डी डब्ल्यू बरोबर काय असतं, टी इंटू डी. टी ची व्हॅल्यू किती दिली, 10. डी ची व्हॅल्यू किती झाली, 12.56 गुणिले 10⁻⁻4. म्हणजे किती झालं, 12.56 गुणिले 10⁻⁻3 जूल. काय डाऊट आहे, सोपे प्रोसेस आहे, काय करायचं बोर्डाचा पॉईंट ऑफ व्ह्यू. पण जेव्हा तुम्ही आपलं लॉजिकली जातायत तेव्हा तुम्हाला क्यूब रूट आठवतात, कॅल्क्युलेशन मध्ये येणार, ही स्टेप तर येणार आहे, तर माहित असलं पाहिजे तुम्हाला. मग याच्या अल्टिमेटली मला काय करायचं, क्यूब रूट मांडायचं, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन मेंटली झालं पाहिजे. मग इथं डायरेक्टली एरिया आणि डायरेक्ट टाकणे. काय डाऊट आहे, इथं काय केलं गेलं रे, इथं काय केलं गेलं, ड्रॉपचं ड्रॉपलेट झालं. आता उलट करणार आहे, आता काय करणार आपण, ड्रॉपलेटचं आता काय करणार, ड्रॉप करणार आहे. लॉजिक कळालं. आणि बाकीचं क्वेश्चन मग तुम्हाला राहणार होमवर्कला. If 64 droplets having equal radius is coalesce म्हणजे काय, एकत्र होते, coalesce to form a drop if surface tension is 10 न्यूटन पर मीटर. व्हॅल्यू बदलली जाईल, 10 न्यूटन पर मीटर, 10 न्यूटन पर मीटर. फाइंड काय करायचंय, फाइंड द एनर्जी. फाइंड द काय, एनर्जी. काय करायचं माहिती ना, आता काय होत आहे, 64 ड्रॉपलेटचं काय होत आहे, एक ड्रॉप होतोय. आणि आपण काय म्हटलं मी, ड्रॉपलेट साठी स्मॉल आर आणि कॅपिटल आर फिक्स आहे. मोठा आहे म्हणून मोठा लिहिला, छोटा आहे म्हणून छोटं लिहिलं. हा काय होणार आहे, एनर्जी काय होणार आहे, रिलीज करणार आहे, लिबरेट करे, बरोबर की नाही. एनर्जी काय करेल, लिबरेट होणार आहे. काय डाऊट आहे, का बरं होणार आहे, आता आपण अगोदरच शिकलोय, लिबरेट होणार आहे. मग परत तोच ना, काय म्हणणार, व्हॉल्यूम ऑफ ए ड्रॉप इज इक्वल टू काय, n टाइम्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ ए. अवघड आहे. हा चला पटकन, काय 4/3 पाय आर क्यूब बरोबर काय, n 4/3 पाय आर क्यूब. काय होऊन जाईल, 4/3 पाय गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं, आर क्यूब इज काय, n आर क्यूब. आर ची व्हॅल्यू दिली का, कशी व्हॅल्यू दिली, स्मॉल आर दिले कॅपिटल आर दिले, इक्वल रेडियस 1 mm.
दिले नव्हतं 1 mm. काय दिले? स्मॉल आर दिलेलं आहे. चलो मग कॅपिटल आर क्यूब यांच्या किती दिले? 64 दिलेलं आहे. आणि काय विचारलेलं आहे? आरच्या किती दिले? 1 mm. 1 mm. त्याचं काय करायचं रे? क्यूब करायचं. क्यूब रूट घेतला रे, काय होऊन जाईल? आर 64चं काय होऊन जाईल? 4. आणि 1 mm क्यूबचं काय होऊन जाईल? 1 mm. म्हणजेच कॅपिटल आरची व्हॅल्यू काय लिहिली तुमच्याजवळ? 4 mm. काय डाऊट आहे? इथं आपण स्मॉल आर काढला, इकडे काय काढायची गरज पडली मला? कॅपिटल आर काढणं गरज पडलं. काय डाऊट आहे? नंतर आपण काय काढतोय? डीए कसं काढणार आपण? A2 मायनस A1. काय होतं रे? कोण मोठा आहे? म्हणजे A2 कोण? हा आहे ना, म्हणजे काय? A2 राहणार आहे. आणि A1 काय? n टाइम्स ऑफ A1 चालणार आहे. A2 किती? A2 फॉर्म्युला काय लिहिणार? 4/r². A2 म्हणजे काय? मोठा ड्रॉप झाला म्हणजे कॅपिटल आर मायनस n किती आहे तुमचा? 64. A1 किती? 4πr². 4π कॉमन काढू शकतो मी. 4π कॉमन काढला तर उरला काय तुमचा? r² मायनस 64r². चलो 4π कॅपिटल आर दिलाय का? यस, काढला आपण. 4चा स्क्वेअर 64, स्मॉल आर 1चा स्क्वेअर, आणि काय करून घेतलं मी? -3. आणि त्याला काय करून घेतलं? बाहेर काढलं. mm ला करून घेतलं मी मीटर मध्ये. -3 बाहेर काढून घेतलं. म्हणजे काय झालं तुमचं? 12.56. किती झाला? 16. किती झाला? 64 इंटू किती रे? 10⁻⁻6 होणार आहे. हे आन्सर निगेटिव्ह येणार तर आपल्याला माहित होतं ना. एरिया काय होतं? ड्रॉप झाला म्हणजे एरिया काय होणार? कमी होणार आहे. म्हणजे आन्सर कसं येणार? निगेटिव्ह येणार. हे माहित होतं, फक्त आन्सर निगेटिव्ह होतो, एरिया कमी होतोय म्हणून. मग किती होणार तुमचा? 12.56 गुणिले किती होणार? 64 16 गेले 14 झाले. 14 जाऊन 48 इंटू किती? 10⁻⁻6. बरोबर की नाही? 10⁻⁻6. हे काय भेटेल मला? डे. आता तुमचं मेंदूच चालला पाहिजे. आता एक कॅल्क्युलेशन करणं आपल्याला इझी जाईल का? आहे तर तुम्ही 48 ला काय करा? 48 ला काय करा? 50 करा. किंवा 125 तुम्हाला काढायला शिकवलंय. 125 म्हणजे काय असतं? 100/4 केलं तर किती होतं? 25 होतं. येड्यांनो 125 बोलले ते. आठ 100/8 किती होणार आहे? 8 1 8 उरले किती? 2. 8 2 16 उरले किती? 4. 8 45. कळालं का? पण हे करायचं आहे 12.5 आलं ना. हे काय 12.5 आपल्याला तसं लागतं. 12.5 लागतंय. 0.6 आहे विषय म्हणून द्या. किती? 100/8 करू शकतो मी. झालं 100/100 म्हणजे काय? 10⁻². आणि याला काढलं मी 8 इंटू किती? 8 इंटू किती? 10⁻⁻6. हे चाललं पाहिजे तुमचं डोकं. तेव्हा त्या क्षणी तुमचं आठवण. नाहीतर मग आहेच आपल्याजवळ 12.56 गुणिले 48. एक करता. मी जर दाखवलं नसतं तुम्ही तेच केलं असतं. किती होणार आहे? 8 झालं उत्तर आपलं. जर 6 इंटू किती? 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. हे काय भेटलं मला? डी. हे काय भेटलं मला? डी. पण एकच लक्षात ठेवा, 0.6 ने 0.06 ने काय केलं आपण? आन्सर छोटा ठेवलेला आहे. म्हणजे तोच आन्सर काय होणार आहे? एकदम नॉर्मली चेंज करणार तो. मग DW काय? DW काय? T इंटू DA. T इंटू DA. T किती झालेला आहे? 10. DA किती झाला? 6 इंटू 10⁻⁻4 म्हणजे किती झाला? 6 इंटू 10⁻⁻3. युनिट काय येणार आहे? युनिट काय येणार आहे? काय डाऊट आहे? होमवर्कला तुम्हाला काय क्वेश्चन असणार आहे? होमवर्कला क्वेश्चन किती? 8 ड्रॉपलेट्स ड्रॉप. अजून काय? 27 ड्रॉपलेट्स. नंतर काय? 1000 ड्रॉपलेट्स. कळालं? त्याच्यातून काय बनणार आहे? ड्रॉप बनणार आहे. आणि टीची वाली घ्यायची तुम्हाला 20 Nm/m. किती घ्यायचे? 20 Nm/m. ड्रॉपलेटची जी रेडियस आहे, ड्रॉपलेटची रेडियस देतो तुम्हाला. ड्रॉपलेटची रेडियस स्मॉल आरची व्हॅल्यू. स्मॉल आरची व्हॅल्यू मी दिला 1 नको घ्या 2 mm. कळालं? सिमिलरली आता दुसरा
आता मी काय म्हटलं, ड्रॉप आहे, त्याच्यामध्ये काय होतं, कोएल्स, बरोबर की नाही, कोएल्स. इथं काय होतंय, स्प्लिट. स्प्लिट होऊन तुमचं किती होतं, 125. नंतर किती होईल, मिलियन. नंतर किती होईल तुमचं, अजून काय राहिलंय, 64. हा, याच्यामध्ये टीची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला 10 न्यूटन पर मीटर. तुला बोलवलं का मी मध्ये, मग कसं काय आले, 5 mm, कळालं. आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय, सरफेस टेन्शन. तुम्हाला सरफेस टेन्शन कशामध्ये दिलं जातं, न्यूटन पर मीटर. एक तर तुम्हाला न्यूटन पर मीटर दिलं जाईल, न्यूटन पर मीटर दिलं जाईल, आणि त्याचं कन्वर्जन कसं करायचं मला, डाइन पर सेंटीमीटर. एक तर युनिट कशामध्ये दिलं जाईल, डाइन पर. 1 न्यूटन म्हणजे किती, 10⁵. 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10⁵. म्हणजे किती झाला, 10⁵ डाइन पर सेंटीमीटर. तुम्हाला कशामध्ये दिलं जाईल, जास्त खेळवतात ते युनिट सोबतच खेळवतात, किंवा डाइन देतील, डाइन पर सेंटीमीटर. मग तो किती होऊन जाईल, 10⁻³ न्यूटन पर मीटर. कळालं. देताना सरफेस टेन्शनच्या युनिट सोबत खेळतो, सरफेस टेन्शनच्या युनिट सोबत खेळतात. आणि तुम्हाला अजून एक जर विचारलं तर जास्त असं विचारू शकतो, 1 जूल बरोबर किती असतं, 10⁷ अर्ग असतं. 1 अर्ग इज काय असतं, 10⁻⁻7 जूल. फायनल उत्तर मध्ये, कारण की एनर्जी कशामध्ये दिले, जूल मध्ये, ते देऊ शकतात, जास्त अर्ग मध्ये खेळू शकतात. मग ते तुम्हाला अर्ग पण तिथं कळलं पाहिजे. कळलं.